आज आहे पप्पाचा 5वा दिवस आणि आज आपण बनवणार आहोत पनीर मोदक। ही रेसिपी खूप सोपी आहे। पनीरचे मोदक बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि एवढे सॉफ्ट मुलायम बनून तयार होतात ना, तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात। एवढे सॉफ्ट मोदक बनून तयार होतात। बाप्पाला तर आवडणारच आहे, पण बनवायला सुद्धा तेवढे सोपे आहेत। चला पटकन बनवून घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये ना मी 1 वाटीपेक्षा थोडंसं जास्त असेल तर तेवढं मी इथे पनीर किसून घेतलेलं आहे। तो पनीर ॲड केलेला आहे आणि अर्धा वाटी इतकं आपल्याला मिल्क पावडर ॲड करायचं आहे आणि आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आधी। तर बघा इथे मी स्पॅच्युलाने त्याला प्रेस करून व्यवस्थित मिक्स करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता लगेच त्यामध्ये साखर ॲड करायची आहे, म्हणजे साखरेचा पाणी सुटेल आणि व्यवस्थित आपला पनीर आणि मिल्क पावडर शिजून तयार होईल। त्यासाठी ते मी अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे आणि ॲड करून घेतल्या। आता आपल्याला कंटिन्युअसली याला चालवत राहायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। व्यवस्थित प्रेस करत राहायचं आहे, म्हणजे आपला जो पनीर आहे तो मॅश होईल आणि छान असा सॉफ्ट इथे पनीर तयार होईल, म्हणजे आपला बॅटर तयार होईल पनीरचा। तर अशा प्रकारे इथे मी शिजवून घेतलेलं आहे। बघा व्यवस्थित त्याला प्रेस करत आहे आणि शिजवण्याचा प्रयत्न करत आहे, सॉफ्ट करण्याचा। तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे कंटिन्युअसली। आणि आता या स्टेजवर आपल्याला केसर दूध ॲड करायचं आहे। तर मी जवळपास 2 चमचा इतकं केसर दूध बनवून घेतलेलं आहे। तर गरम दूध करून घ्यायचं आहे थोडंसं, त्यामध्ये केसरचे 4-5 धागे ॲड करायचे आहेत आणि थोड्या वेळ 10-15 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेतलं होतं। तर बघा रेडी झालं आहे, खूप छान कलर पण आलेला आहे। आता ॲड केल्यानंतर आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं हा बॅटर आपल्याला। तर बघा व्यवस्थित कंटिन्युअसली याला मॅश करत राहायचं आहे जोपर्यंत सॉफ्ट असा इथे गोळा तयार होत नाही ना आणि हा बॅटर पॅन सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला हा बॅटर शिजवून घ्यायचा आहे आणि मॅश करत राहायचं आहे। तर मी कंटिन्युअसली याला शिजवून घेतलेला आहे, मॅश करतच कंटिन्यू याला शिजवलेला आहे। आणि बघा बऱ्यापैकी आपला पनीर मॅश झालेला आहे, खूप सॉफ्ट इथे आपला बॅटर तयार झालेला आहे। अजून 1-2 मिनटं शिजवून घेते। तर बघा इथं पूर्णपणे आता पॅन सोडायला लागला आहे, म्हणजे आपला बॅटर शिजवून तयार झालेला आहे मोदकाचा। गॅस बंद करून घेते। 1-2 मिनटं असंच पॅनमध्ये मिक्स करत राहायचं, सोडायचं नाही आहे, कारण गोड आहे पॅनमध्ये लवकरच बुडायला लागतो। तर इथे शिजून तयार आहे। आता लगेच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। तर बघा प्लेटमध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे पूर्ण बॅटर आणि थोडंसं बघा लालसर दिसत असेल ना, ते थोडंसं बघा मी 2 मिनटासाठी असं काही ठेवलं त्यामध्ये, तर लाल लाल झालेलं आहे, जास्त नाही फक्त थोडंसं झालं आहे। तर आता चम्मचने व्यवस्थित त्याला मी थंड करून घेतले, पसरवून घेतलं आहे आणि त्यामध्ये 2-3 हिरवी इलायची, फ्रेश हिरवी इलायचीचंच पावडर वापरायचं, म्हणजे छान सुगंध आणि त्याचा एक वेगळाच फ्लेवर येतो। तर 1 पाव चमचा इतकं ॲड केलेलं आहे बारीक करून आणि त्यामध्ये 1 चमचा इतकं तूप ॲड करायचं आहे आणि आता हाताने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं गरम आहे म्हणून मी आधी चम्मचने पसरवून घेतलं होतं। आता हातानेच त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, म्हणजे हा जो इलायची पावडर टाकलेला आहे ना तो व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल आणि सगळीकडे छान असा फ्लेवर जाईल इलायची पावडरचा, म्हणून मी हाताने मिक्स करून घेत आहे। तुम्हाला जर थोडंसं गरम वाटत असेल ना, मोठा जो चम्मच असतो ना त्याच्याने सुद्धा मिक्स करून घेतलं तरी चालेल। तर बघा मी आधी थोडंसं हाताने मिक्स केला आहे, पण थोडंसं जास्तच गरम होतं म्हणून परत मी चम्मच घेतला आहे आणि चम्मचने परत एकदा मिक्स करून घेणार अशा प्रकारे। आणि इथे आपलं सारण तयार झालेलं आहे मोदकाचं। खूप सुंदर असं सारण, असा सुगंध सुटलेलं होतं, कारण यामध्ये मी इलायची पावडर टाकला आहे ना, तर म्हणून। तर खूप छान आणि एकदम सिंपल आहे। मी पूर्ण प्लेन केलेलं आहे, यामध्ये कोणते ड्रायफ्रूट्स वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे। याआधीसुद्धा मी 4-5 मोदकाचे प्रकार सांगितले आहे, खूप सोपे सोपे आहे आणि ते तुम्ही बघून ते सुद्धा इथे ट्राय करू शकता। तर बघा मी साच्यामध्ये बनवून दाखवणार आहे। त्या साच्यामध्ये थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मोदकाचं सारण भरून घ्यायचं आहे। एकदम सोपं आहे। साचा असेल तर तुम्ही असं बनवून घ्या, नसेल तर मी शेवटचा एक मोदकसुद्धा तुम्हाला बनवून दाखवणार आहे हाताने। सिंपल पद्धतीने सुद्धा तुम्ही छोटे छोटे मोदक गणपती बाप्पासाठी बनवून घेऊ शकता। तर थोडं थोडं करून व्यवस्थित आपल्याला इथं बॅटर आपल्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मागच्या साईडने व्यवस्थित प्रेस द्यायचं, म्हणजे छान असा शेप येतो आणि मोदकाला खूप सुंदर असा आकार येतो आणि दिसायला सुद्धा छान दिसत नाही। तर जर व्यवस्थित भरण्यात नाही आला ना, तर मोदकाला व्यवस्थित शेपसुद्धा येत नाही। तर बघा इथे मी छान भरून घेतला आणि आपला पहिला मोदक इथे बनवून तयार झालेला आहे। किती सुंदर दिसत आहे ना, छान कळ्यासुद्धा निघाल्या आहेत, मस्त दिसतोय मोदक आपला। आणि आता हा दुसरा मोदकसुद्धा इथे मी बनवून घेतलेला आहे।
तर आता असेच एक एक करून सगळे मोदक आपण इथे बनवून घेऊया। तर मी तिसरं मोदकसुद्धा बनवून घेतलेलं आहे बघा। असं साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे, व्यवस्थित प्रेस करायचं आहे आणि आपले मोदक पटापट बनवून तयार होतात। आहे की नाही एकदम सोपी पद्धत, आणि याच्यापेक्षा सोपी पद्धत तर कोणतीच नसेल। तर आपले सगळेच मोदक इथे तयार झाले आणि हा शेवटचा मोदकसुद्धा इथे मी बनवून घेतलेला आहे बघा। खूप सुंदर मोदक इथे बनवून तयार झाले होते। गणपती बाप्पा तर खुशच होणार आहे। तर बघा हा शेवटचा मोदकसुद्धा तयार झालेला आहे आणि लगेच आपण जो सारण उरलेला आहे ना त्याचं मी छोटंसं बिना साच्याचं कसं बनवायचं ते बनवून दाखवणार आहे। साचा नसेल तर तुम्ही छोटे छोटे मोदक, सुंदर असे मोदक कसे बनवू शकतात ते तुम्हाला करून दाखवणारच आहे। तर बघा सगळ्यात आधी मी तिथलं सारण घेतलं आहे, व्यवस्थित त्याला पेढ्याचं शेप दिलेला आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूने अशा प्रकारे आपल्याला लांबट करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा मोदक, आपला सुंदर मोदक इथे बनवून तयार होईल। अशा प्रकारे त्याचा टोक काढून घ्यायचं आहे बघा। जसं मी व्हिडिओ दाखवत आहे ना सेम तसंच करायचं आहे। आणि बघा आपले सगळे मोदक तयार झालेत आणि हा छोटूसा मोदकसुद्धा इथे मी तयार करून घेतला आहे की नाही सुंदर। जर साचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा छोटू मोदक बनवून तयार करू शकता। तर आपले सगळे मोदक तयार झालेत। तर तुम्हाला कसे वाटले हे रेसिपी, आणि एवढे सुंदर मोदक बनवून तयार झाले तेवढ्या कमी वेळेमध्ये, तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही तुमच्या बाप्पासाठी रोज काय काय बनवत आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आणि आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।